साबुदाणा चालणीवरती घालून तर पहा. एक युनिक आणि वटपौर्णिमा विशेष उपवासासाठी रेसिपी आज आपण पाहणार आहोत. अशा पद्धतीने ही रेसिपी बनवलात नसाल तर एकदा नक्कीच बनवा. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एक युनिक अशी रेसिपी पाहणार आहोत. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला होता पाण्यामध्ये. मस्त असा सुटसुटीत साबुदाणा तयार झालेला आहे. तर हा साबुदाणा सुटसुटीत होण्यासाठी साबुदाणा कसा भिजवायचा ते मी इथे सांगते. तर मी 1 वाटी साबुदाणा घेतला, तो स्वच्छ धुवून घेतला. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यानंतर साबुदाणा बुडतील एवढेच यामध्ये पाणी ठेवायचे आणि रात्रभर झाकण ठेवून हा साबुदाणा व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे. तर इथे पाहताय तुम्ही, मस्त असा साबुदाणा फुलला गेलेला आहे. अजिबात यामध्ये चिकटपणा नाही आहे. त्यानंतर एका चाळणीमध्ये सर्व साबुदाणा घालून घ्यायचा. तर ही रेसिपी आपण आठवड्यातून 2 ते 3 वेळा घरी बनवतो. पण अशा पद्धतीने तुम्ही ही बनवलात ना तर अजिबात ती चिवट होणार नाही, एवढे मी 100% सांगते. तर सर्व साबुदाणा यामध्ये घालून घेतल्यानंतर आता लगेचच आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. त्यासाठी गॅसवरती कढईमध्ये पाणी बॉईल करायला ठेवले आहे. गरम झाले आहे पाणी. आता ही चाळण त्यावरती ठेवून घ्यायची आणि झाकण ठेवायचे आणि फक्त आपल्याला 2 ते 3 मिनिटभर फक्त हे वाफवून घ्यायचं आहे. यापेक्षा जास्तीचे वाफवायचे नाही साबुदाणा. फक्त 2 ते 3 मिनिटभर वाफले की इथे पाहताय तुम्ही त्याला चकाकी आलेली आहे. चाळण काढून घेतली आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात. फोर्कच्या साहाय्याने अशा पद्धतीने हे मोकळे करून घ्यायचे. आत्ता जरी हे थोडेसे चिकट वाटत असेल तरी नंतर साबुदाणा अजिबात चिकट होत नाही. छान असा हा मोकळा तयार होतो. लगेचच आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे. जिरे व्यवस्थित फुलले की त्यानंतर यामध्ये घालायचा आहे बटाटा. तर बटाटा पातळ कापून घ्यायचा आणि तो एक इथे मी घालून घेतला आहे. बटाटा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा. छान असा परतून घेतला की व्यवस्थित असा शिजला सुद्धा जातो. तर 2 ते 3 मिनिटभर हा बटाटा व्यवस्थित परतून घ्यायचा, म्हणजे हा रेसिपीमध्ये मस्त लागतो. व्यवस्थित असा परतून घेतला आहे. रंग पाहताय थोडासा बदललेला आहे. आता यामध्ये 2 हिरव्या मिरच्या कापून घातल्या, त्यासुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे. तर मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. तर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये आता घालायचं आहे जे आपण वाफवून घेतलेला साबुदाणा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा. तर सर्वच यामध्ये साबुदाणा घालून घेते. तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवलात नसाल तर एकदा नक्कीच बनवा. सर्व साबुदाणा घातल्यानंतर पाव वाटीभर शेंगदाण्याचे कूट घालायचे. भाजलेले शेंगदाणे ते मिक्सरला लावून घेतले आणि ते यामध्ये घालून घेतले. 1 चम्मचभर साखर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि हे व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचे. तर आता तुम्हाला समजलंच असेल आज आपण काय पाहतोय. तर आज आपण पाहतोय साबुदाणा खिचडी. वटपौर्णिमा स्पेशल साबुदाणा खिचडी आज आपण पाहतोय, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने पाहतोय. आपण आठवड्यातून 2 ते 3 वेळा ही खिचडी बनवतो, पण एकदम माझ्या पद्धतीने तुम्ही ही खिचडी बनवलात ना तर खरंच सांगते अजिबात ही चिवट होत नाही, वातड होत नाही. दिवसभर मऊसूत ही खिचडी राहते. अजिबात ती वातड होत नाही.
आणि चवीला म्हणाल ना तर एक नंबर लागते. जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हाच तुम्हाला समजेल की खरंच ही खिचडी किती अप्रतिम लागते. तर व्यवस्थित एकजीव करून घेतले. यावरती 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवूयात. 2 ते 3 मिनटानंतर झाकण काढून घेतले तर इथे पाहताय मस्त अशी आपली ही खिचडी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही खिचडी नक्कीच बनवून पहा. अजिबात ती वातड झालेली नाही आहे किंवा इथे तुम्ही पाहताय अजिबात ती चिकट होत नाही. मस्त अशी ही फुललेली आहे खिचडी. तर एकदा नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आवडले असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहान्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.